मी राजू किसनराव वानखेडे, सहाय्यक शिक्षक, जनता हायस्कूल डेपो शाखा बल्लारपूर। मी व्हिडिओ बनवण्याच्या स्पर्धेमध्ये समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीबद्दल माहिती देत आहे। सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मुली यामध्ये अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग यांचा समावेश होतो। याचे दर याप्रमाणे आहे। इयत्ता 5वी ते 7वी 60 रुपये प्रमाणे दरमहा 10 महिने 600 रुपये। इयत्ता 8वी ते 10वी 100 रुपये प्रमाणे दरमहा 10 महिने 1000 रुपये। या ठिकाणी उत्पन्न व गुणाची अट लागू नाही। माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती अनुसूचित जाती 5वी ते 7वी 50 रुपये प्रमाणे दरमहा 10 महिने 500 रुपये। 8वी ते 10वी 100 रुपये प्रमाणे दरमहा 10 महिने 1000 रुपये। विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग 5वी ते 7वी 20 रुपये प्रमाणे दरमहा 10 महिने 200 रुपये। इयत्ता 8वी ते 10वी 40 रुपये प्रमाणे दरमहा 10 महिने 400 रुपये। मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून वर्गातून पहिला व दुसरा आलेला विद्यार्थी असावा। भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती मुले व मुली अनुसूचित जाती इयत्ता 9वी व 10वी रुपये 150 प्रमाणे दरमहा 10 महिने, तसेच तदर्थ अनुदान 750 रुपये, एकूण 2250 रुपये। या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि उत्पन्नाची मर्यादा 2 लाख रुपयाच्या आतमध्ये पाहिजे आहे। अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पाल्यांना शिष्यवृत्ती। या ठिकाणी जातीचे बंधन नाही। वर्ग 1ली ते 10वी 225 रुपये प्रमाणे दरमहा 10 महिने, तसेच तदर्थ अनुदान 750 रुपये, एकूण 3000 रुपये। व्यवसाय करत असल्याचे सरपंच, ग्रामसेवक, नगरपालिका तसेच महानगरपालिका यांचे प्रमाणपत्र पाहिजे आहे। दिव्यांग शिष्यवृत्ती योजना यामध्ये अंध, अंशतः अंध, अस्थिविकलांग, कुष्ठरोगमुक्त, कर्णबधिर, मतिमंद, मानसिक आजार, अपंगाच्या कार्यशाळेतील विद्यार्थी पाहिजे आहे। या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे 40% वरील अपंगत्वाचे प्रमाणपत्र पाहिजे आहे। नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त मतिमंद विशेष शाळेतील 18 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आवश्यक आहे आणि तो जो विद्यार्थी ज्यांना स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती द्यायची आहे तो दिव्यांगाच्या शाळेतीलच विद्यार्थी पाहिजे आहे। विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित दारिद्र्य रेषे खालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इयत्ता 1ली ते 4थी रुपये 100 प्रमाणे दरमहा 10 महिने 1000 रुपये। 5वी ते 7वी 150 प्रमाणे 10 महिने 1500 रुपये। इयत्ता 8वी ते 10वी 200 रुपये प्रमाणे दरमहा 10 महिने 2000 रुपये। दारिद्र्य रेषेखाली प्रमाणपत्र असावे, 75% उपस्थिती असावी। इयत्ता 1ली ते 10वी मध्ये शिकत असणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यार्थ्यांना भारत सरकारची डॉक्टर आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती। इयत्ता 1ली ते 8वी 100 रुपये प्रमाणे दरमहा 10 महिने 1000 रुपये। 9वी ते 10वी 150 प्रमाणे दरमहा 10 महिने 1500 रुपये। पालकाचे उत्पन्न 2 लक्ष वार्षिकपर्यंतचे असावे आणि मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% उपस्थिती अनिवार्य असल्याचे प्रमाणपत्र पाहिजे। इयत्ता 1ली ते 10वी शिकत असलेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना। इयत्ता 1ली ते 10वी 100 रुपये प्रमाणे दरमहा 10 महिने 1000 रुपये,
तसे तदर्थ अनुदान 500 रुपये. पालकाचे उत्पन्न 2,50,000 पर्यंत असल्याचे प्रमाणपत्र. मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% उपस्थिती अनिवार्य आहे. यासोबत लागणारी कागदपत्रे याप्रमाणे आहे. नमुना 2ची प्रत, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची मान्यता प्रत, शाळेची मान्यता प्रत, गट शिक्षणाधिकारी यांची प्रस्तावावर प्रतिस्वाक्षरी, विद्यार्थ्याची यादी, विद्यार्थ्याची बँकेला पाठवायची यादी पेन ड्राईव्हसह, शाळेचे नाव, विद्यार्थ्याचे नाव, बँकेचे नाव, शाखा, IFSC कोड, वर्ग, विद्यार्थ्याचे खाते क्रमांक. प्रस्तावामध्ये लिपिक आणि मुख्याध्यापकाचा सुरू असलेला मोबाईल क्रमांक, ईमेल ID पाहिजे आहे. सर्व विद्यार्थ्याचे बँक खात्याच्या पासबुकाची प्रथम पान, आधार कार्ड बँक लिंकसोबत जोडले असल्याचे प्रमाणपत्र पाहिजे आहे. आणि हे सर्व प्रस्तावचे वेगवेगळे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, NT, SBC, OBC तयार करून ते कार्यालयात नेऊन द्यावयाचे आहे. अशा प्रकारे मी माहिती सादर केलेली आहे.